चमचमीत पदार्थ खाणारा सचिन पिळगावकर आणि तिरुमला ऑइलची कॅन घेऊन येणारी त्याची बायको तुम्ही एका जाहिरातीमध्ये बघितलीच असेल. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला बीडचा एक तरुण व्यवसायात उतरतो आणि आपल्या पत्नीच्या मदतीनं 500 कोटींचा व्यवसाय उभा करतो. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आहे बीड जिल्ह्यातील सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांची. सुरेश कुटे हे सुरुवातीला आपल्या वडिलांनी सुरू केलेलं कापड दुकान सांभाळायचे, पण त्यांना वेगळं काहीतरी करायचं होतं. बीडसारख्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पोरांच्या हाताला चांगलं काम मिळवून द्यायचं होतं. मग त्यांनी पहिलं पाऊल म्हणून बीडमध्ये ज्ञानराधा नावाने पतसंस्था उघडली. हीच पतसंस्था पुढे जाऊन मल्टीस्टेट झाली. आज या मल्टीस्टेटच्या जवळपास 48पेक्षा जास्त शाखा महाराष्ट्रात आहेत. त्याच्यानंतर आपली पत्नी अर्चना कुटे यांच्या मदतीनं त्यांनी ऑइल मिल सुरू करायचं ठरवलं आणि तिरुमला ऑइल नावाचा ब्रँड बाजारात आणला. सोबतच जनावरांसाठी असणारे पेंड पण तयार होऊ लागली. सोबतच ट्रान्सपोर्ट कंपनी पण उभी केली. तिरुमला ऑइलला महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामधून खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. बाजारात असलेल्या दुसऱ्या ऑइलच्या ब्रँडला तिरुमला ऑइल टक्कर देऊ लागलं. तिरुमला ऑइलच्या यशानंतर त्यांनी हळूहळू वेगवेगळ्या व्यवसायात उतरायला सुरुवात केली, जसं की लॉजिस्टिक, कापड व्यवसाय, फार्मा, दूध उत्पादन. द कुटे ग्रुप जवळजवळ 50पेक्षा जास्त वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. 1950मध्ये एका छोट्याशा कापड दुकानापासून सुरू केलेला हा व्यवसाय 500 कोटींच्या जवळपास उलाढाल करत आहे. त्यांनी तेथील स्थानिक 20,000हून अधिक तरुणींना रोजगार दिला आहे. हा व्यवसाय 20पेक्षा जास्त राज्यामध्ये पोहोचला आहे. बीडसारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात सुरू केलेला हा द कुटे ग्रुपचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. द कुटे ग्रुपबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.